मी मॅटर्निटीचं बोलला. लाइक सपोज कंपनी लाइक TCS आपण एक्झाम्पल घेऊ, की एक प्रोजेक्टमध्ये सपोज अ वुमन वॉज इन अ प्रोजेक्ट, एका प्रोजेक्टमध्ये कामाला होत्या त्या आणि नंतर त्या मॅटर्निटी लिव्हवरती गेल्या. आता परत जेव्हा मॅटर्निटी लिव्हवरून आले, तर शी विल नॉट गेट दॅट सेम प्रोजेक्ट. तर त्यांना बेंचवरती बसावं लागेल. मग आता बेंचिंगच्या प्रोसेसनुसार ते 3-4 महिने आहेत. तर त्यानुसार मग त्यांना जर प्रोजेक्ट मिळाला नाही, तर त्यांना रिझाइन करावं लागेल. सो कसं मग होईल ही त्यांचं? बेंचची प्रोसेसच एम्प्लॉईजला वाटतं ना की मी गिल्टी आहे, मी आय एम ऑन बेंच. तुम्ही बेंचवरती म्हणजे तुम्ही कामाला तयार नाही म्हणून बेंचवर नाही आहे, तुमच्या कंपनीकडे प्रोजेक्ट नाही आहे म्हणून तुम्ही बेंचवरती आहे. त्यामुळे बेंचवरती असताना आम्ही एम्प्लॉईला सांगितलं की तू स्वतःला गिल्टी समजून घेऊ नको. यू हॅव टू पुट एफर्ट्स. तू एफर्ट टाकायचे प्रोजेक्ट मिळवण्यासाठी, पण तुला प्रोजेक्ट देणं हे तुझ्या मॅनेजरचं आणि एचआरचं काम आहे. आम्ही हे पण सेशन्स घेतले लोकांचे की तू काय केलं पाहिजे. समजा आता एक आठवडा तू बेंचवरती आहे, तू मंडेला मेल टाकायचं आहे की मला तुम्ही प्रोजेक्ट ॲलोकेट करा. फ्रायडेला तू पुन्हा मेल टाकायचं की ह्या आठवड्यात मी काय केलं, मी ट्रेनिंग कंप्लीट केलं, मी 10 ठिकाणी अप्लाय केलं आणि ह्या पूर्ण आठवड्याचं त्याचं जे काय असेल वीकली ते सगळं अपडेट करायचं आहे. म्हणजे बेंचवरती आहे म्हणजे दे कॅन बी टर्मिनेटेड असं होत नाही. बेंच इज नॉट एम्प्लॉईज फॉल्ट. बेंच पूर्वी कंपन्या प्रोजेक्ट बार्गेनिंगसाठी वापरायचे की माझ्याकडे 10% बेंच आहे म्हणजे टुमॉरो आय कॅन गेट अ बिग प्रोजेक्ट अँड आय कॅन एक्झिक्यूट, कारण का माझ्याकडे वर्कफोर्स आहे. त्यामुळे बेंच इज लाईक अ स्ट्रेंथ फॉर कंपनी वेन यू वॉन्ट टू बार्गेन अ प्रोजेक्ट. आणि पुन्हा ज्यावेळी तुम्हाला मार्केटला दाखवते त्यावेळी तुम्ही दाखवता की एवढा बेंच आहे, मी तो बेंच कमी करतो, ती लायबिलिटी आहे. त्यामुळे तुम्ही दोन्ही साईडला वापरू नाही शकत. एका बाजूला तुम्ही दाखवणार की बेंच आहे म्हणजे मी प्रोजेक्ट घेऊ शकतो, दुसऱ्या बाजूला मार्केटला म्हणणार मी एवढा बेंच कमी केला आणि माझा शेअर वरती जाईल, तर तसं नाही चालणार.